नमस्कार मंडळी. मला सांगा, तुमच्या आयुष्यात असा कधी क्षण आला आहे का ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सर्व काही केलं, तीच व्यक्ती एक दिवस तुम्हाला विसरून गेली? जर तुमचं उत्तर हो असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक मनाने चांगले असणारे माणसाने एकदा तरी समजून घ्यायलाच हवं. आपण लहानपणापासून ना एक गोष्ट ऐकत आलो, नेहमी चांगलं वागा. पण आपल्याला कोणी हे शिकवलं नाही की प्रत्येकाशी सारखंच वागू नका. आणि याच ठिकाणी अनेक चांगली माणसं आयुष्यात दुखावली जातात. एक छोटी गोष्ट आहे का, एका गावात 2 मित्र होते. पहिला मित्र खूप चांगला, कोणीही मदत मागितली तर तो कधीच नाही म्हणायचा नाही. स्वतःचं काम बाजूला ठेवून तो दुसऱ्यांसाठी धावत जायचा. दुसरा मित्र मात्र शांत होता, तोही मदत करायचा पण प्रत्येकाला नाही. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच तो मदत करायचा. काही वर्षांनी पहिला मित्र थकला होता. लोकांनी त्याच्याकडून काम करून घेतलं, पण गरज संपताच ते त्याला विसरून गेले. आणि दुसरीकडे दुसरा मित्र आजही सगळ्यांच्या आदरात जगत होता. तुम्हाला माहिती आहे का? कारण त्याने चांगुलपणासोबत मर्यादा देखील ठेवल्या होत्या. लक्षात ठेवा, मनाने चांगलं असणं ही ताकद आहे, पण प्रत्येकासाठी स्वतःला संपवणं ही ताकद नाही, तर ती स्वतःवर केलेली अन्यायाची सुरुवात असते. काही लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतात. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना माफ करता, म्हणून ते पुन्हा पुन्हा तीच चूक करतात. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी उपलब्ध राहता, म्हणून त्यांना तुमच्या वेळेची किंमत वाटत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना हो म्हणता, म्हणून त्यांना नाही ऐकायची सवयच राहत नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी तसं वागतात जसं वागण्याची तुम्ही त्यांना सवय लावता. जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला मागे ठेवलं तर जग देखील तुम्हाला मागेच ठेवेल. याचा अर्थ मी वाईट व्हा असं अजिबात म्हणत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की शहाणे व्हा. मदत करा पण स्वतःला विसरू नये. प्रेम करा पण स्वाभिमान गमावू नये. समोरच्यावर विश्वास ठेवा पण डोळे बंद करून नये. आजपासून एक छोटा नियम करा. जे लोक तुमची किंमत ठेवतात त्यांच्यासाठीच वेळ द्या. जे फक्त गरज पडली की आठवतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा. कारण स्वतःच्या मनाचं रक्षण करणं हा स्वार्थ नसतो, तर ती स्वतःची जबाबदारी असते. शेवटी मनाने चांगले असणारे लोक हारत नाहीत, तर ते फक्त चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. आणि ज्या दिवशी चांगुलपणासोबत शहाणपण देखील जोडतात, त्या दिवसापासून त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मनाने चांगले राहा, पण स्वतःची किंमत कधीही कमी होऊ देऊ नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन विचारांसाठी आपल्या मनस्वर बाय काव्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. धन्यवाद.